कुठे झाले? इको विलेजला आपण तिथे त्यांचा फोटो सेशन करूया, चालेल? आणि तुम्हाला मी फोटो पाठवून देईन तुमच्या मोबाईलवरती, चालेल? ओके. गुड मॉर्निंग गाईज, सकाळची वेळ आहे. तर आता मी आणि ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघंही इको विलेजला चाललेलो आहोत. आई पण येणार होती पण पाणी नाही आलेलं आहे. आज दिवसभरात कधी पण पाणी येईल, तर त्यासाठी आई थांबलेली आहे. आता आई येणार होती. तर आज आम्ही इको विलेजला चाललेलो आहोत फिरायला. इको विलेजला म्हणजे ते श्रीकृष्णाचं जसं बोलतं ना गोवर्धन, तर ते मिनी गोवर्धन आहे. खूप छान आहे, तिथलं मंदिर बघण्यासारखं आहे. तर आम्ही इथून डायरेक्ट रिक्षा केलेली आहे इको विलेजला जाण्यासाठी. तर चला आपण निघूया इको विलेजला. आई आम्ही येतो. लाडू करून ठेव. तर आईने मेथीचे लाडू करायला लावले. आई मेथीचे लाडू करून ठेवणार. आता आम्ही निघतो. तर आम्ही आलेलो आहोत इथे इको विलेजला. आणि इथे ना खूप कडक सिक्युरिटी आहे. तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकतात. हे बघा, इकडे पण सिक्युरिटी आहे खूप. आणि जिथे मी व्हिडिओ शूटिंग करते ना, इथे वरती कॅमेरा आहे. इथे सुद्धा कडक सिक्युरिटी आहे. इथून एंट्रन्स आहे, एक्झिट. आणि हे जर तुम्हाला इको विलेजला यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात, किंवा जर तुम्ही वाड्याला जर आलात तर तुम्ही डायरेक्ट रिक्षा करू शकता इको विलेजसाठी. इथे बस वगैरे येत नाही. प्रत्येकाच्या पर्सनल अशा गाड्या असतात. पर्सनली सगळेजण आपापल्या गाड्या घेऊन येतात. आता जर तुम्ही बघितलं तर इकडे पार्किंग एरिया आहे. इकडे सुद्धा पार्किंग एरिया आहे. तर इथे हो पार्किंग एरिया आहे खूप इथे. इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. असं आहे हे बघा. आणि सगळेजण येत आहेत. खूप छान वाटतं. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. तर आता सगळेजण हळूहळू दर्शनासाठी येत आहेत. इको विलेज खूप छान आहे. आणि जेव्हा आपण एंट्री करतो इथे तर तुम्हाला हे बघायला भेटेल. याच्यावरती कॅमेरा आहे आणि हे खूप छान आहे. बासुरी आहे आणि शंख आहे. खूप सही आहे, छान आहे. पप्पा इथे बसले थोडे आराम करत आहेत. आणि इथे खूप छान मस्त अशी फुलं आहे, डेकोरेट केलेलं आहे. सही आहे. आणि इकडे मंदिर आहे. आतमध्ये पण मंदिर आहे. पण आहे ना इथे आतमध्ये मंदिरामध्ये ॲक्च्युली व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही आहे. पण जेवढे जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. इथे भटजी पण आलेत. ते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगतायत की स्ट्रिक्टली फॉलो करायचं, नो मोबाईल असं आहे. निघायचं पप्पा, पुढे जायचं. चला. तर हा सगळा पार्किंग एरिया आहे. आणि इथे हे वॉशरूमसाठी आहे. तर पप्पा वॉशरूमला गेलेत. आणि साईडला तुम्ही बघू शकता खूप छान फुलं आहेत वगैरे. आणि तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगेल की इथे सगळेजण स्टेसाठी येतात. आता आपण मगाशी हे तुम्ही ऑफिस पुढे बघू शकतात. तर तिथे ते बुकिंगचं ऑफिस आहे. जर तुम्हाला इथे तुम्हाला 2-3 दिवसांसाठी राहायचं असे तुम्ही राहू शकतात. कारण इथे पूर्ण म्हणजे हा गोवर्धन आहे.
खूप छान मस्त म्हणजे बोलतात ना की पूर्ण फुलांनी झाडांनी नटलेला हा एक इको विलेज आहे. श्रीकृष्णाचं एक मिनी गोवर्धन आहे. तर इथे सगळेजण स्टेसाठी येतात एक दोन किंवा 3 दिवसांसाठी. तर तुम्ही हो रे ना, तर तुम्ही इकडे बघू शकतात. इकडे बघू शकतात की हे जे आहे हे बुकिंग ऑफिस आहे. तर तुम्हाला स्टे करायचा असेल तर किंवा तुम्ही 1 डेसाठी सुद्धा येऊ शकतात. एंट्री फ्री काहीच नाही आहे असं आहे. पण छान आहे, फिरण्यासारखं आहे. एंट्री पूर्ण फ्री आहे तुम्हाला. छान आहे, फिरण्यासारखं आहे आणि खूप शांत असं वाटतं. इथून ते मंदिर खूप सुंदर छान दिसते. तर आता आम्ही सुद्धा जाऊ. इथे आहे थोडे पुढे ना चहा नाश्त्यासाठी एक छोटंसं असं एक हे आहे, रेस्टॉरंट आहे आतमध्ये. तर तिथे पप्पा चहा वगैरे घेतील, मग पुढे दर्शनासाठी जाऊ. आतमध्ये फोटो सेशन किंवा व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही मला माहिती नाही, पण मी एक छोटासा प्रयत्न करेन. पण इथलं मंदिर खूप सुंदर आणि छान आहे. नक्की इथे या, विजिट द्या. खूप सही आणि छान आहे. जायचं चहा प्यायला? चहा प्यायचं आहे ना? चला. पप्पांना इथे हो आपला इस्कॉन आहे ना तसं. आणि इथे ना तुम्हाला शक्यतो ना गुजराती, मारवाडी ही तुम्हाला ही जी लोक आहेत तुम्हाला इथं खूप जास्त प्रमाणात दिसतील. चला आता तर इथे आपण आता चहा प्यायला जाऊया. तर इथे मी चहा घेतलेला आहे. इथे पप्पांनी पण चहा घेतला आहे, ज्ञानेशने माझा घेतला आहे. फटाफट चहा पितो, गरम गरम चहा. आणि तुम्ही बघत असाल आजूबाजूचं वातावरण खूप सही आहे. तर चहा पिऊन झालं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. इथे एक बोर्ड लावलेला आहे. तुम्हाला बोर्डनुसार इथे आतमध्ये तुम्हाला कळेल की कुठे काय काय आहे. तर आपण आतमध्ये जाऊ दर्शन घेण्यासाठी मंदिरात.
तर हे बघू शकतात, हे श्रीकृष्णाचं गोवर्धन आहे. इथे खूप सारी झाडं वगैरे तुम्हाला बघायला भेटतील, फुलांची, फळांची. खूप छान आहे. जिकडे तिकडे झाडच झाडं आहे आणि थंड हवा आहे. खूप सही आहे.
तर तुम्ही बघितलं असेल, आपण गोवर्धन बघितलं, श्रीकृष्णाच्या ज्या परिक्रमा होत्या त्या सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. खूप आहेत अजून, खूप जण या साईडला किंवा या साईडला बघायला जात आहेत. तर नाही, आता पप्पांचे सुद्धा पाय दुखत आहेत. खूप मोठं आहे गोवर्धन, बघण्यासारखं आहे, नक्की विजिट द्या. तर मी सुद्धा आता खूप दमलेली आहे, ज्ञानेशला पण खूप कंटाळा आलेला आहे. तर पप्पांना भूक लागली, मलाही भूक लागलेली आहे, पण आम्ही सकाळी निघताना काहीच खाल्लं नाही आहे. तर आधी नाश्ता करतो, इथे कॅन्टीन आहे, मोठं कसं कॅन्टीन आहे, नाश्ता करतो आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघतो. गोवर्धन बघितलं तुम्ही, वृंदावन नाही बघितलं. वृंदावन बघायचं बाकी आहे. हे तुम्ही हे बघितलं, गोवर्धन बघितलं, वृंदावन पण दाखवलं नाही. हां ना, आहे, खूप मोठं आहे. पप्पा आवडलं? पप्पा हो, पप्पा आवडलं का? छान होतं. मग आता काय करायचं, जायचं पुढे की नाश्ता करायचा? ज्ञानेश चल. तर ॲक्च्युली आहे ना, माझी तब्येत थोडी डाऊन आहे, मला थोडा सर्दी खोकळा, थोडा अशक्तपणा जाणवतो आहे. माझी अजिबात कॅपॅसिटी नाही आहे पप्पा, नाही माझी अजिबात कॅपॅसिटी नाही पुढे चालण्याची वगैरे. तर आता नाश्ता करू आणि मग आम्ही जाऊ, कारण आम्ही रिक्षावाल्याला एवढं सांगितलं आहे की 2 तास आम्ही आतमध्ये फिरणार आहोत. 2 तास होऊन गेलेले आहेत, तर ते उगाच त्याचे चार्जेस जास्त वाढतील अजून टाईम झाला तर चला आता आम्ही निघतो आहे. खूप छान छान अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, तुम्ही तिथे बसू शकतात. हे बघा इथे सुद्धा आहेत, तिथे तुम्ही बघू शकता श्री राधा असं दिलं आहे. हे बघा श्री राधा, इथे राजा आहे वगैरे, छान आहे, बघण्यासारखं आहे, अप्रतिम आहे. हां तर नाश्त्यामध्ये पप्पांनी आणि ज्ञानेशने पावभाजी घेतले आणि मी इडली घेतले. पटापट खातो आणि परतीच्या प्रवासाला निघतो आता आम्ही. गुड इव्हिनिंग गाईज. तर आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो, त्यानंतर मग आम्ही 1:30पर्यंत घरी आलो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मला थोडं सर्दी खोकला आणि थोडा अशक्तपणा जाणवतो आहे. तर तेच घरी आल्यानंतर मग तसं मी तिथे इडली खाल्लीच होती. घरी आल्यानंतर मी गोळ्या घेतल्या आणि झोपल्यानंतर मी आत्ता जस्ट उठली. तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि जेव्हाही आपण गोळ्या घेतो तेव्हा आपल्याला खूप म्हणजे झोप येत असते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघितलं असेल की आपण छान मस्त इको विलेजला गेलो होतो. तर तिथे छान मस्त गोवर्धन, मथुरा आणि वृंदावन हे तिन्ही त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. खूप सुंदर आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. मी पूर्ण बघितलं नाही कारण तुम्हालाही माहिती आहे कारण पप्पांनाही पप्पांचेही डोके दुखतात, ते जास्त काळ चालू शकत नाही, म्हणून आम्ही अर्धं बघितलं आणि आम्ही रिटर्न आलो. तुम्ही तिथे स्टेसुद्धा करू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की तिथे ना अशा गाड्या असतात फ्री म्हणजे निःशुल्क. तर तिथे तुम्हाला वृंदावन, मथुरा आणि गोवर्धन तुम्हाला ते गाडीमध्ये बसूनसुद्धा दाखवू शकता. तिथे गाड्या असतात, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाडीत बसूनही ते सगळं तुम्ही बघू शकतात. आणि तिथे जेवणसुद्धा असतं निःशुल्क, म्हणजे जेवण असतं, फ्री जेवण असतं तिथे. तर जेवणाचा टाईम असा आहे 12:30 ते 2:30 असं तिथला टायमिंग आहे. पण खूप छान आहे, सुंदर आहे. तर तुम्ही कधी इको विलेजला जर भेट नसेल दिली तर नक्की द्या. आता हे इको विलेज येतं कुठे, तर तुम्हाला वाड्याला यावं लागेल आणि मग वाड्यावरून मग रिक्षा वगैरे जातात. बस अजिबात जात नाही. तुमची पर्सनल गाडी असेल तुम्ही पर्सनल गाडीने जाऊ शकतात. आणि तुम्ही जर गुगल मॅप सर्च करत गेला तर तुम्हाला इको विलेज तुम्हाला आरामात तुम्ही तिथे जाऊ शकतात. किंवा तिथे वाड्याला आल्यानंतर तुम्ही तिथे ज्या रिक्षा असतात तुम्ही ते डायरेक्ट रिक्षा करून तुम्ही तिथे जाऊ शकतात. पण खूप छान आहे, नक्की जाऊन बघा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.